मनुष्याला अहंकाराची बाधा झाली की त्याचा स्वतःवरचा ताबा जातो, त्यावर कलीचा अंमल सुरू होतो. कलियुगाची हीच शोकांतिका आहे. कलियुगातही माणसाला उद्धाराची संधी मिळावी म्हणून आदि गुरु दत्तात्रयानं अवतार घेतला. कधी श्रीपाद श्री वल्लभ म्हणून, तर कधी नृसिंह सरस्वती बनून मनुष्याला भक्तियोग शिकवला. आणि भक्तियोगाची हीच पताका खांद्यावर घेऊन मनुष्य कल्याणासाठी कर्दळी वनात प्रकटले स्वामी समर्थ. कसं वाटलं जेवण? छान. इतकं सुग्रास अन्न गेल्या कित्येक वर्षात खाल्लं नाही आम्ही. वा. पण पोटभर झालं ना? अरे झालं म्हणजे काय, बस. आणि किती खायचं? एकच तर पोट आहे आम्हाला. आणखीन खायचं म्हणलं तर दुसरं पोट लावावं लागेल.